वा. राष्ट्रपती पारितोषिक विजेते कुंडलिक मेमाणे सर आलेले, तर त्यांचा सत्कार लायन्स क्लब फिनिक्सचे प्रेसिडेंट दिवाण सर यांनी करावा असे मी त्यांना विनंती करते. दोघांनी स्टेजवर यावं. एक मिनिट आपण आता पुढच्या सेशन्सकडे जाऊया. अजून आपलं मॅथ्सचं सेशन एक व्हायचं आहे. सायन्सच्या मॅडमने तुम्हाला सगळा पेपरच असं ओपन करून दिलेला आहे. सायन्स 1 आणि सायन्स 2 40 पैकी किती मार्क्स तुमच्या हातातले ते त्यांनी सांगितलेले आहेत. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला सांगितलेले आहेत. याच्याच बरोबर मॅथ्सचं पण तुम्हाला, अल्जेब्रा जॉमेट्रीचं पण तुम्हाला मिळणार आहे. पण त्याचबरोबरीने या दोघी जेव्हा तुम्हाला किंवा शाळेतले शिक्षक जेव्हा तुम्हाला सांगतात तेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी काय करायला हवं ते मी एक 15 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे. आता आपण बघणार आहोत की नेमकं मी आता या उरलेल्या दिवसांमध्ये काय करणं अपेक्षित आहे. खरं तर सुरुवात करण्यापूर्वी मी आल्यापासून जेव्हा लायन्सची मंडळी जे काही करतायत किंवा आता नुकतंच शनिवारी सुद्धा एक सेशन मोठं निगडीमध्ये गती माडगुळकर नाट्यगृहामध्ये झालं. जवळजवळ 1200-1300 विद्यार्थी, पालक, शिक्षक त्या सेमिनारसाठी आलेले होते. आणि त्या सगळ्या मंडळींची धडपड बघून अनेक गोष्ट मला अशी आठवतीये जी तुम्हाला आज मला शेअर करावी शेवटी तुम्हाला मुलांना. एकदा एका शाळेचे शिक्षक काही विद्यार्थ्यांना घेऊन फिरायला घेऊन जातात. जनरल असतं, काही पिकनिक वगैरे असं काही नसतं. काही मोजके काही निवडक असे विद्यार्थी घेतात आणि ते नदी किनारी त्या मुलांना घेऊन जातात. तिथे गेल्यानंतर थोड्याशा गप्पा टप्पा निसर्गाची काही माहिती सर देत असतात ते. आणि अचानक ते खालचा एक दगड उचलतात आणि पाण्यामध्ये जोरात असा फेकून देतात आणि प्रश्न विचारतात मुलांना की मला सांगा हा दगड पाण्यामध्ये का गेला. सायन्सचे टीचर्स असतात ती. त्याच्यातली काही मुलं सांगून टाकतात की नाही ते पाण्याचं वजन, दगडाचं वजन जास्त असतं त्यामुळे तो पाण्यामध्ये खाली निघून गेला. असे अनेक उत्तर विद्यार्थी देत असतात. पण एक मात्र त्यातला एक युनिक विद्यार्थी असतो. सो ते त्यातला एक विद्यार्थी असतो तो मात्र म्हणतो की सर मला असं वाटतं ना की तो दगड पाण्यात गेला याचं कारण त्या दगडाने तुमचा हात सोडला म्हणून तो पाण्यात गेला. तसंच इथे आहे आता की तुम्हाला जो हात मिळालेला आहे की लायन्सच्या माध्यमातून आहे, तुमच्या शिक्षकांच्या माध्यमातून आहे, तुमच्या घरच्यांच्या माध्यमातून आहे, हे सगळ्याची साथ किंवा हात कधी सोडू नका. आज जगताप सरांनी हे सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे. हे आता त्यांनी सांगितलं का स्टेजवर सांगितलं त्यांनी, म्हणजे त्याला खूप धाडस लागतं आणि कौतुक आहे सरांचं की एवढं सगळं तुमच्यासाठी त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे फक्त 5 ते 6 दिवसामध्ये. सो ही साथ आपल्याला जी मिळालेली आहे ना ती प्लीज सोडू नका, कारण ही अशी साथ प्रत्येकालाच मिळते असं नाहीये. त्यामुळे आता जे काही तुम्हाला मिळतंय की नाही हे सगळ्याच विद्यार्थ्यांना मिळतं असं बिलकुल नाहीये. आज आता या क्षणाला सुद्धा इतक्या ठिकाणून आम्हाला बोलवणं येतं पण आम्हाला शक्यच नाही आहे तिथपर्यंत पोहोचणं. सो तुम्हाला हे जे मिळालेलं आहे ना ते जितकं जास्तीत जास्त तुम्हाला साठवता येईल ना तितकं साठवा, कारण ह्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या मार्कांवरती होणार आहे. हे जर का तुमच्या जेव्हा ज्या दिवशी लक्षात येईल ना त्या दिवशी उशीर झालेला नसावा एवढीच फक्त काळजी घ्या. सो आता आपल्याला नेमकं काय करायचं आहे याच्याकडे जाऊया. मी मगाशी सांगता राहिले की ऍक्च्युली मी फेस रीडर आहे. चष्मा पण घालते म्हणजे चांगलं दिसेल मला. तुम्ही काय विचार करताय म्हणजे तिथली जी 4-5 मुलांना मी जर का बोलवलं ना आणि मी जे काही सांगितलं ना त्यांनाच कळणार नाही अरे मॅडमला कसं कळलं हे, इतक्या काही गोष्टी आहेत. सो हे आपल्याला असं ओपनली करायचं नाहीये. सो प्लीज आपण जरा शांतता बाळगूया. आहे काय आपल्या घरामध्ये असं, हे चित्र आपल्या घरामधलंच आहे, प्रत्येकाच्या घरामधलं आहे. हे वर्ष परत येणार नाही हे तर परवलीचं वाक्य आहे ना. प्रत्येक घरामध्ये हे असतंच. आहे का याच्यामधलं कमीत कमी 90% कमीत कमी बरं का. परवा 11 तारखेला रविवारी भाईंदरला मी गेलो होतो. आम्ही 4:30 वाजता आम्ही सगळे 4 जणी गेलो होतो भाईंदरला. 10 वाजताचं सेशन होतं तिथे. भाईंदरच्या मुलांना मी प्रश्न विचारला जनरल, तिथे सुद्धा जवळजवळ 700-800 विद्यार्थी होते
किती टक्के पाहिजेत तुम्हाला हे बघितल्यानंतर, किमान 90%. तर तिथं एक सुरात सगळ्यांनी सांगितलं 100%. पण मी पटकन हुश्य केलं, कारण माझ्याबरोबर बोर्डच होता ना, अत्रे मॅडम, विद्यार्थी मॅडम होते, त्यामुळे 100% कसं मिळवायचे ते त्यांनी खूप छान सांगितलं. सो ह्या ज्या गोष्टी आहेत की नाही, ह्या गोष्टींमध्ये मी कुठे आहे का हे जरा शोधा. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं, आत्ताचे पर्टिक्युलर ह्या दिवसांमध्ये होणारं हे चित्र देखील की काय अभ्यास करू हेच कळत नाही मला. वाचायचं, पाठ करायचं, मग पाठ करायचं ते गाईडमधली प्रश्नोत्तरं पाठ करायची, लिहायचं, काय करायचं हे काही समजतच नाही. ही मेन 3 गोष्टींवरती फोकस असतो आता. व्हॉट टू स्टडी, हाऊ टू स्टडी आणि वेन टू स्टडी. आता अभ्यास आणि चॅलेंजेस बघूया आधी. चॅलेंजेस खूप महत्वाची. ही चॅलेंजेस आहेत का मला आता? नो कन्सेप्ट क्लॅरिटी हा मेजर असू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचा, परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळण्याचं हे एकमेव रिझन म्हणायला हरकत नाही, नो रायटिंग प्रॅक्टिस. परवाच्या दिवशी मी स्वतः काउन्सिलर आहे, माझ्याकडे खूप सारे विद्यार्थी पालक अपॉइंटमेंट घेऊन भेटायला येत असतात, मार्क्स वाढवायचे कसे, अभ्यास करायचा कसा या विषयासाठी. त्या परवाल्याला एक विद्यार्थी होता, प्रिलियमचा रिझल्ट लागलेला आहे आणि 2 विषयामध्ये फेल. त्याचे वडील इतके पॅनिक झालेले आहेत, आई वडील, म्हणून ते भेटायला आले होते की आता बोर्डाच्या परीक्षेमध्ये काय कसं करता येईल आपल्याला याच्यासाठी. त्या मुलाशी जेव्हा मी बोलले आणि ते असं लक्षात आलं की तो अभ्यास करतो, म्हणजे त्याचे आई वडील सुद्धा सांगत होते की 4-4 तास तो अभ्यासाला बसलेला असतो, पण काय असं होतं हे कळत नाही. मग मी त्या मुलाला विचारलं की तू काय करतोस, तो मी पाठ करतो, हे करतो. मी त्याला विचारलं तू लिहितोस कधी, लिहितोस का काही? तर तो म्हणाला लिहितो की. म्हटलं कधी लिहितोस? तर म्हणजे आपण आधेमध्ये काही ठेवतच नाही रे, डायरेक्ट पेपरमध्येच लिहितो. आता असं जर का असेल तर कसे मार्क्स मिळतील नाही का? जगामध्ये कुठलीही परीक्षा ही ऑनलाईन होत नाही. ही परीक्षा तुम्हाला हाताने लिहूनच द्यावी लागतात, पेपर्स, मेन पेपर्स जे असतात ते. सो तुम्हाला आता तुमच्या 10वीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर तुमचा अभ्यास आत्ताचा हा लिखाण रूपीच असायला हवा. हे डिस्ट्रॅक्शन्स माझं आहे का? माझ्याकडे मोबाईल, इंटरनेटमध्ये वेळ भरपूर जातो का? ह्याचं आता उत्तर मला देऊ नका, तुमच्यासाठी प्रश्न आहेत हे. तर जातो असं तुम्ही म्हणालात तरी त्याच्याकडे, माझ्याकडे त्याचं सोल्युशन आहे. नाही जात म्हणालात तर तुम्ही किती खरं बोलताय हे मला माहिती आहे. त्यामुळे एक्झॅक्टली आपला वेळ जातो, पण तो वेळ आपल्याला आता नाही आपण दिला तर काय होईल विचार करा ना. समजा मी मोबाईलला हातच नाही लावला तर काय होईल? श्वास घ्यायला त्रास होईल ना. मोबाईल नाही घेतलाय मी, थरथरायला होईल. मोबाईल नाही घेतलाय मी, मोबाईल नाही बघितलाय मी, रील्स नाही बघितलेत मी, इन्स्टावर नाही गेलोय, व्हॉट्सअप नाही बघितलं, फेसबुक नाही बघितलं आणि मग माझा जीव जाईल. असं काही घडणार आहे का? मग पुढचे 38 दिवस जर का मी माझ्यापासून मोबाईलला लांब ठेवलं तर माझा फायदाच होणार आहे ना. हा, आता तुम्ही काही हुशारीतले धुरंदर आहेत जे म्हणतील आम्ही मोबाईलला लांब ठेवतो, आम्हाला सांगा मार्क्स मिळणार आहेत का? असलं काही होणार नाहीये, पण मार्क्स मिळण्याच्या दिशेचा प्रवास तुमचा सुरू होणार आहे. हे येतं का तुम्हाला? परवाच्या दिवशी इथं चक 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 आवाज आला, तोच अपेक्षित होता. परवाच्या दिवशीच्या सेमिनारला पालक सुद्धा होते आणि तिथे जेव्हा मी ही स्लाइड काढली तेव्हा बरोबर हे टेन्शन येतच. मग मी विचारलं त्या पालकांना, तुमची मुलं टेन्शन देतात का टेन्शन घेतात? आता तुम्ही सांगा. इथे तर पालक कमी आहेत म्हणा थोडे, खरं शिक्षक जास्त चांगलं उत्तर देऊ शकतील याचं. टेन्शन देतात का घेतात तर याविषयी न बोलणंच चांगलं. भीती वाटते. 2 आठवड्यापूर्वी मी मुंबईच्या एका शाळेमध्ये गेलेली होते. पालक आणि विद्यार्थी दोघंही होते तिथे. असे पालक बसलेले होते, विद्यार्थी बसलेले होते. मी जनरल हा प्रश्न टाकला आणि विचारलं काय भीती वाटतेय का असं. तर त्यातला एक मुलगा उठला, फुल स्वॅग मध्ये, अशी पॅन्ट वगैरे जटे, तर काही गरज नव्हती, बेंचवर तो बसलेला होता, पण तरी पण फुल शायनिंग वगैरे. आणि मला उत्तर देतो हिंदीमध्ये, मॅडम डर एग्जाम से नहीं लगता, डर तो इनसे लगता है. जे पालक बसले होते शेजारी. आता गरज आहे का याची काही? आता पालकांची भीती वाटते का पालकांची भीती? नाही. काहीतरी उगाच ना.
काही सांगतात या काय वापरायचं त्याच्यात त्यांना भेटा राहू तुम्ही मला खरंच भेटा लय भारी आहात तुम्ही भेटा तुम्ही तसे टेन्शन आणि हे फिअर असं काही घ्यायचं आत्ताच्या क्षणाला तुम्हाला 100% येणार आहे हे टेन्शन आलंच पाहिजे कुठलीही गोष्ट सहजगत्या झाली की त्याची आपल्याला व्हॅल्यू नसते आणि विदाऊट एफर्ट्स आपल्याला जर का काही मिळत असेल तर ते टिकणारं बिलकुल नसतं त्यामुळे टेन्शन हे तुम्हाला आलंच पाहिजे ते टेन्शन रिलीज कसं करायचं ते फक्त मी आता तुम्हाला सांगणार आहे अजून एका गोष्टीमुळे आपल्याला कमी मार्क्स मिळण्याची शक्यता असते म्हणजे कॉन्फिडन्स आपला कॉन्फिडन्सच नसतो आपल्यामध्ये किंबहुना बऱ्याचदा आपण आपल्यालाच स्वतःच आपण आपला कॉन्फिडन्स ब्रेक करत असतो 2-3 दिवसापूर्वी अजून एका शाळेमध्ये मी गेले होते त्या शाळेमध्ये सुद्धा सेम किती मार्क्स पाहिजेत असं मी विचारलं तर खूप छान उत्तर हुशार होती सगळीच मुलं पर्टिक्युलर मुलं तिथली खूप एंथू होती आणि एका मुलाने उत्तर दिलं मला 95% मॅडम काही करून 95% मला मिळवायचे सो त्या मुलाने 95% मॅडम मला काही करून 95% मिळायला पाहिजे असं सांगितल्या क्षणी शेजारी बसलेला मुलगा मिळाला त्याच्याकडे बघितलं आपल्याला बापाच्याने कधी 95% मिळणार नाही असं स्वतःला सांगून टाकलं ते मला 95% मिळणार नाहीच आहे हे गृहीतच धरलंय तसं आपणही त्याचप्रमाणे मध्ये करत असतो नाही नाही सायन्स मधचं एवढं आपल्याला 28 डायग्राम्स एवढं लक्षात ठेवणं आपल्याला काही जमणार नाही ते इंग्लिशचा एसे लिहायचं आहे 5 मार्काचा असू दे म्हणून मला नाहीच मिळणार आहे त्याच्यामध्ये मार्क्स जे ही गोष्ट मला जमणारच नाही कधी आपण सतत स्वतःला निगेटिव्हिटी मध्ये टाकणं म्हणजेच आपण आपला कॉन्फिडन्स ब्रेक करणं असं होतं त्यामुळे स्वतःला सांगा ना तुम्ही मिळू शकतात 95% काय तुम्हाला हवे तेवढे मार्क्स मिळू शकतात पण त्याच्यासाठी तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे खूप मॅटर करत असतं आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे मार्क्स मला मार्क्स हवे आता प्रत्येकाचे मार्क डेफिनेशन मार्क म्हणजे वेगळे वेगळे असू शकते कशासाठी हवे ते अजून वेगळे वेगळे असू शकतं इथे प्रत्येकालाच 100% मिळू शकतील का इथे प्रत्येकालाच 35% 40 नाही प्रत्येकाला वेगवेगळी प्रत्येकाची गुणवत्ता वेगवेगळी असते पण माझी कपॅसिटी किती आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मलाच एफर्ट्स घ्यायला लागणार आहेत बरं हे मार्क्स हवे असतात हे कुणाला हवे असतात सांगा शाळेतल्या शिक्षकांना मग कुणाला हवेत मार्क घरच्यांना हवे असतात ना घरच्यांना मार्क्स 10 जून 2019 ला नाशिकचे एक पॅरेंट्स आले होते 2:30 वाजताची अपॉइंटमेंट होती ऑफिसमध्ये ते आले आणि त्या दिवशी बोर्डाचा रिझल्ट होता आम्ही असं बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात त्या वडील पालकांचा फोन वाचला त्यांनी बघितलं हॅलो वगैरे काही नाही डायरेक्ट हा किती असं त्यांनी विचारलं समोरनं काय उत्तर आलं असेल ते म्हणाले अरे वा अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन चल मी नंतर बोलतो ठेवतो आता फोन जसा त्या वडिलांनी ठेवला तसं आईने विचारलं किती त्यांनी सांगितलं 92 ऐकल्यानंतर मध्ये जो मुलगा बसला होता आदित्य त्याचं नाव आईने त्या आदित्यच्या डोक्यावर टप्पल मारली आणि आदित्य तुला 93% मिळाले पाहिजे बस बाकी मला काय सांगायचं मग मी त्यांना विचारलं जसं तुम्हाला हसवलं तसं मलाही हसवलं आणि मी पक्की सदाशिव पेठी पक्की पुणेरी आहे माझं ऑफिस पण सदाशिव पेठेमध्ये मी राहायला पण सदाशिव पेठेमध्येच आहे त्या अधिकाऱ्याने मी होचकपणा केला आणि विचारलं काय झालं मग ते वडील म्हणाले काही नाही अहो माझ्या बहिणीचा फोन होता तिच्या मुलीला 92% मिळाले आणि हिचं नेहमी म्हणणं असतं तिला जेवढं मिळतील त्याच्यापेक्षा 1% तरी तुला जास्त मिळाला पाहिजे असतं की नाही असं म्हणजे मार्क कोणाला हवे असतात पालकांना मग चुकीचं आहे का काही चुकीचं नाही ना मिळाले तर चांगलंच आहे की नाही पण हे त्यांना जरी वाटत असलं तरी त्याचा होणारा फायदा हा आपल्याला आहे की नाही मार्कांचा समजा असं झालं आता इथं आदित्य आहे वाटतं कुणीतरी आदित्यला खरंच मिळाले 95% तर त्याला वाईट वाटणार आहे का अरे रे मला 95% मिळाले असं नाही होणार ना त्याला आनंदच होईल इनफॅक्ट त्याच्या शिक्षकांना जास्त आनंद होईल त्याच्या आईवडिलांना त्याच्या घरातल्यांना जास्तीत जास्त आनंद होईल आता इथला जो आदित्य आहे त्यांनी ठरवलं आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये 38 दिवस राहिला तर त्याला 95% मिळवण्याची जबाबदारी माझी ओके आता हाऊ टू स्टडी मग हे सगळं मॅडम तुम्ही सांगता हे करायचं कसं तर त्याच्यासाठी एकच गोष्ट करायची खूप सोपी आहे ती गोष्ट सांगू का तुम्हाला हवे ते मार्क्स मिळवण्यासाठी अभ्यास कसा करायचा त्याची पहिली टिप खूप सोपं काम आहे म्हणजे हे लायन्सचं खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर दिवाण सर पण समोर बसले सर तुमची माफी मागते इथे शिक्षक पण बसलेले आहेत आणि ते मी हे जे काही सांगणार आहे ना ते ऐकल्यानंतर म्हणतील मॅडम तुम्ही थांबा आता काहीच बोलू नका माझं असं म्हणणं आहे सगळ्या मुलांना की प्लीज प्लीज
आता 38 दिवसच राहिलेत ना परीक्षेला. प्लीज अजिबात अजिबात अभ्यास करू नका. कसलं भारी ना. काल बायकरला जेव्हा मी बोलले तेव्हा जोरात टाळ्या वाजल्या. तुम्ही वाजवू नका कारण तुम्ही सासवडकर तशी नाही आहे, पण मी कपाट बोलवत होते. कसं शक्य आहे? अभ्यास न करता मार्क्स मिळतील का? मग तुम्हाला काय करायचंय म्हणा ना. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, फक्त प्रॅक्टिस करायची. उरलेल्या या 38 दिवसांमध्ये तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची आहे. कशाची प्रॅक्टिस करायची आहे? तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे क्वेश्चन पेपर सॉल्विंगची. बोर्ड पॅटर्नचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते क्वेश्चन पेपर्स तुम्हाला सोडवायचे. जसं आता मॅडमने तुम्हाला काही स्लाइड्स त्यांच्या होत्या ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर वाईज तुम्हाला काही त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिल्या, त्याप्रमाणे तुम्ही जर का प्रत्येक विषयाचा बोर्डाचा पॅटर्न फॉलो केलेला जर का क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवला एंटायर सिलेबसवरचा, काही करू नका. किमान तुम्ही 5 प्रश्नपत्रिका जरी सोडवल्या ना एवढ्या दिवसामध्ये तरी वेगळा काहीही अभ्यास करण्याची गरज नाही. मी तर म्हणेन तो क्वेश्चन पेपर सोडवताना ज्या प्रश्नांची तुमची तयारी झालेली नाहीये त्याच्यासाठी टेक्स्टबुक उघडा, टेक्स्टबुक मध्ये बघा आणि मग तुम्ही ते प्रश्नपत्रिका सोडवा तरी सुद्धा चालेल. रात्री मॅडम तुमच्याशी बोलणारच आहे, पण रात्री मॅडमचं एक खूप सुरेख वाक्य असतं की ज्याच्यामुळे अभ्यास होतोच तो म्हणजे तुम्हाला जर का मार्क्स मिळवायचे असेल तर टेक्स्टबुक वाचलं पाहिजे. म्हणजे जरी अल्जेब्रा जॉमेट्री असलं तरी सुद्धा तुम्ही जर का टेक्स्टबुक वाचलं तरी सुद्धा तुमचे मार्क्स वाढू शकतात, इतकी ताकद आहे टेक्स्टबुक मध्ये. पण अनफॉर्च्युनेटली आपण टेक्स्टबुक कधीच वाचत नाही. आपण काय वाचतो, काय पाठ करतो, कशामधलं पाठ करतो? गाईड मधलं. आपल्याला रेडीमेड सगळं हवं. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा पाठांतर किंवा गाईड मधल्या उत्तरांचं पाठांतर करून परीक्षेला जाता, जेव्हा क्वेश्चन पेपर आपल्या समोर येतो तेव्हा खूप भारी वाटतं. प्रश्न धाड वाचून घेताना आपण पाठ केलेलेच प्रश्न आलेत की सगळे. पण जेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर लिहायची वेळ येते तेव्हा त्याची आपण जेव्हा सुरुवात करायला जातो तेव्हा आठवतं त्या विषयातलं गाईड, त्या प्रश्न कुठल्या पानावरती आहे, त्याचं उत्तर कुठल्या पानावरती, ते सुद्धा काही मुलांना आठवतं. इतकंच नाही तर त्या उत्तराची सुरुवात खालून कुठल्या वळीवरती गेलेली आहे ते सुद्धा आठवतं, पण त्या प्रश्नाची सुरुवातच आठवते. काय उपयोग मग त्याचा? काहीच उपयोग नाही त्याचा. यापेक्षा तुम्ही जर रायटिंग मध्ये प्रॅक्टिस केली, पेपर सोडवले, बघा ना टेक्स्टबुक मध्ये बघा, आपल्या नजरेसमोर ते दिसू द्या, बसू द्या डोक्यामध्ये. त्यामुळे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा आणि नुसतेच क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू नका, तर थोडी तुमच्या शिक्षकांची, क्लासच्या शिक्षकांची, वेगळ्या शिक्षकांची मदत घेऊन इव्हॅल्युएशन करा. व्हॉट वेंट रॉंग वेअर, तुमचं उत्तरपत्रिकेमध्ये कुठं चुकलं, काय चुकलंय एवढंच फक्त जाणून घ्या. नो एरर नो एरर ह्या कन्सेप्ट ही समजून घ्या. चुका जाणा आणि चुका टाळा. तुम्हाला तुमची जर का चूक कळलीच नाही तर तुम्हाला दुरुस्तीला स्कोपच नाहीये. मी आता इथं बाहेर पडले, इथं डाव्याच्या वळी तिथं मोठा खड्डा येतानाच बघितलेला होता मी, पण समजा मला माहितीच नाही, मी चालत गेले त्या खड्ड्यात पडलं, मागणं आदित्य आलं. आदित्य पडेल का? नाही पडणार. मी पडले, आदित्य काय करेल? बाजूने जाईल, टाटा बाय बाय, बऱ्याच तिथं पुढे निघून जाईल की नाही. त्यामुळे चूक जर का तुम्हाला कळली, सेम तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये अशा जर का चुका तुम्हाला कळाल्या तर तुम्हाला ते जर का बोर्डाच्या परीक्षेमध्ये तो प्रश्न आला तर तुमची चूक दुरुस्त होणार आहे ना. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने जर का कोणी चेकिंग करून देत असेल तर तुम्ही जरूर करून घ्या. याच्यासाठी तुम्हाला माझी मदत हवी असेल तर माझ्याकडे पेपर पाठवून मी तुम्हाला करून देईन. ह्या सगळ्या प्रोसिजरला म्हणतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड रीडिंग. हा एपीएस फॉर्म्युला जो आहे ना तो त्याच्यावरतीच बेस आहे. उदाहरणार्थ म्हणजे काय, मी आता तुम्हाला काय सांगितलं, क्वेश्चन पेपर सोडवा, टेक्स्टबुकची मदत घ्या, ते तपासून घ्या जमलं तर. उदाहरणार्थ आता इथली सगळी मुलं खूप हुशार आहेत, मला माहिती आहे, मुलं मुली सगळे हुशार आहेत. तुम्हाला मी इथे आता प्रत्येकाला जनरल नॉलेजचे एक पुस्तक दिलं आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला की आता मला सांगा जगामध्ये हायएस्ट पॉप्युलेशन असलेले 1, 2, 3 असे 3 देश सांगा. पहिल्या नंबरचा कोणता आहे? पहिल्या नंबरचा का चायना आहे? दुसऱ्या नंबरचा आणि तिसऱ्या नंबरचा इंडिया. म्हणा आता हे उत्तर सुद्धा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कधीतरी कुठेतरी ऐकलंय, वाचलंय. पण समजा मी तुमच्या हातात पुस्तक दिलंय ना, मग मी आता सांगितलं आता एक काम करा, पुस्तक उघडा आणि पुस्तकात बघून मला सांगा. तर तुम्ही काय कराल,
अनुक्रमणिकेमध्ये जाल, लोकसंख्येचा चॅप्टर काढाल, ते वाचाल, जरा वाचायला लागेल त्याच्यासाठी आणि सापडेल ना 3 नंबरचा देश तो अमेरिका आहे. हे झालं ऑब्जेक्ट ओरिएंटेड रीडिंग. तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी शोधलत ना, स्वतःच्या हातानं केलेली कृती कधीही विस्मरणात जात नाही आणि तुम्ही वारंवार करत राहिलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला गती पण येणार आहे की नाही आणि जास्त फाइननेस पण येणार आहे. सेम थिंग, तुम्ही जेवढे क्वेश्चन पेपर्स तुमच्या हाताखालनं सोडवाल की नाही, हाताने लिहाल ना, तेवढी त्याची प्रॅक्टिस होत जाणार आणि बोर्डाच्या परीक्षेला तुम्ही अत्यंत चांगला पेपर लिहू शकणार आहात. तो हा APS फॉर्म्युला आहे. ए स्टँड करतो अॅक्युरेसी इन आन्सर्स. तुमच्या उत्तरांमधली अचूकता खूप मॅटर करते. तुम्ही काय लिहिले, आत्ताच विधाते मॅडमने सांगितलं की तुमचे आन्सर पेपर जवळ किती पेपर्स असतात आणि किती शिक्षक आहेत आणि त्यांना किती पेपर सोडवायचे तपासायचे ते आता विधाते मॅडमने तुम्हाला सांगितलं. त्यामुळे तुम्ही काय लिहिलेलं आहे त्या शिक्षकाला कळलं पाहिजे, तुमचं हस्ताक्षर समजलं पाहिजे. तुमचे पेपर तुमच्या शाळेतले शिक्षक तपासणार नाहीत, हे अगदी आवर्जून लक्षात ठेवा. तुमचे पेपर सोलापूरला गेले, आता ते सोलापूरच्या शिक्षकाला आदित्यला काय माहिती, आदित्य कोण आहे, काय आहे, त्याचं हँडरायटिंग काय, तो कसा विचार करतो, काय माहित नाही. त्या शाळेतल्या शिक्षकांना नक्की माहिती आहे. त्यामुळे अननोन टीचर्स कडनं केलेलं पेपर चेकिंग, म्हणून मी म्हटलं की वेगवेगळ्या शिक्षकांकडनं तुमच्या चुका समजून घ्या. दुसरं आहे पेपर प्रेझेंटेशन. विद्यार्थी मॅडमने खूप छान टिप्स दिल्या, अत्रे मॅडम पण त्याच्याबद्दल टिप्स देतीलच. आणि नंतर आहे स्पीड ऑफ रायटिंग. आता शेवट करताना विद्यार्थी मॅडमने सांगितलं की टाइम टेबल दिलं तुम्हाला, त्यांनी कोणता प्रश्न किती वेळामध्ये सोडवायचा आहे. हे कशासाठी येत होतं पण वेळ पुरला नाही म्हणून माझं उत्तर लिहायचं राहिलं आणि म्हणून माझे मार्क्स कमी झाले. हे कितीतरी वेळा कितीतरी जणांच्या बाबतीत घडलेलं आहे. एक लक्षात घ्या, 80 मार्काचा पेपर तुम्हाला 3 तासांमध्ये सोडवायचा आहे. याचं जर का गणित केलं तर साधारणतः याचा स्पीड जो आहे, रायटिंग स्पीड, हा 50 वर्ड पर मिनिट अपेक्षित आहे. 3 तासात 80 मार्काचा पेपर सोडवायचा आहे. तर 2020 पर्यंत हा स्पीड मुलांचा 28-29 शब्दांपर्यंत मर्यादित होता. आता तर कोरोना नंतर आपण लिहायचंच विसरलोय. आताचा स्पीड बघा तुमचा, तुम्ही मोबाईलवरती टाईप करता, अंगठ्याने काट किती स्पीड असतो, पण त्याच बोटांमध्ये पेन घ्या आणि स्पीड बघा तुमचा. त्यामुळे उरलेल्या दिवसांमध्ये सुद्धा, अजूनही वेळ गेलेली नाही, उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही जर का हा फॉर्म्युला तुमच्या अभ्यासामध्ये राबवलात तर तुम्हाला हवे तेवढे मार्क्स नक्की मिळू शकतात. आता किती वेळ अभ्यास करायचा. परवा एक विद्यार्थी आला होता माझ्याकडे, एक मुलगी होती. तिला हे सगळं सांगितल्यानंतर, हो मला हे खरं आधीच सांगितलं असतं तर खूप बरं झालं असतं, मी असंच केलं असतं तसंच केलं असतं, पण ना आता मला करायला वेळच नाही हे सगळं. तुम्ही तिला विचारलं का वेळ नाहीये तुला, आता तर खरं शाळेत प्रिलियम झाली, तुमची ओरल झाली की 10-15 दिवस तुम्हाला सुट्टीच असते. तशी किती तास तुमच्याकडे जवळच्या दिवसाचे 24 तास आहेत, त्याच्यातले काही तास तुमची विश्रांती सोडली तर तुम्ही करू शकता. पण त्या मुलीचं म्हणणं होतं की माझ्याकडे आता शाळेचे सबमिशन आहे, कम्प्लिशन आहे, ओरल आहे, प्रॅक्टिकल आहे, याच्यामध्ये मला अजिबातच वेळ नाहीये. मग तिच्या आईने मला खुणवलं, म्हणजे मोबाईल दाखवला, ह्याच्यामध्ये तिचा खूप वेळ जातो हे मला त्यांना मला सांगायचं होतं. मग मी विचारलं, बरं सांग बरं तुझा मोबाईलवर किती वेळ जातो, टीव्ही बघण्यात किती वेळ जातो. काही नाही, मी हार्डली 10 मिनिटाच्या वर मोबाईलच घेत नाही, मी 5 to 10 मिनिट्सच्या वरती मी कधीच टीव्ही वगैरे बघत नाही, असं तिचं इतकं छान उत्तर होतं. मग मी तिचा आहे ना दिनक्रम लिहून काढला. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, उठते किती वाजता, टॉयलेटला किती वेळ लागतो, ब्रश करायला किती वेळ लागतो, ब्रेकफास्टला किती, सगळं लिहून काढलं. त्या सगळ्यामध्ये तिचा मोबाईलमध्ये जाणारा वेळ 10 मिनिट्स, 5 मिनिट्स, 7 मिनिट्स असा करत 3.5 तास तिचे त्याच्यामध्ये जात होते. आणि जेव्हा तिच्या लक्षात आलं, म्हणजे ते सगळं लिहिलं, तिथं काही स्कोपच नव्हतं कारण तिनेच सांगितलेलं होतं हे सगळं. सो लक्षात घ्या, इथे मला अभ्यास करण्यासाठीचा भरपूर वेळ, प्रॅक्टिस करण्याचा. ही जी 90 मिनिट्सचे तुम्हाला डेडलाईन दिलेली आहे, ही तुमच्या स्वतःच्या अभ्यासासाठीची दिलेली आहे, सेल्फ स्टडी ज्याला म्हणतात. तुम्हाला या गोष्टी आता करायच्याच आहेत सगळ्या, मी आता सांगितल्या त्या. शाळेची पूर्तता सगळी करायचीच आहे, पण त्याच्याच बरोबरीने तुमचा आता जेव्हा शाळा सुरू आहे तेव्हा 90 मिनिट्स तुम्ही तुमच्या स्वतःच्या अभ्यासासाठी देणं एक्सपेक्टेड आहे. ह्या गोष्टी काही तुम्हाला लक्षात ठेवायलाच हव्यात. डोंट लूज युअर फोकस. तुमचा सगळ्यांचा फोकस, आता तो कसा अर्जुनाला पोटाचा डोळा दिसत होता की नाही, तसं तुमच्या दृष्टीने आता 20 तारखेपासून माझी परीक्षा सुरू होती एवढं लक्षात ठेवायचं. फक्त तेवढंच, तो फोकस अजिबात हलवायचा नाही. कन्सिस्टन्सी मेंटेन करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अवघड शब्द, जे विषय जे मला आवडत नाही त्या विषयांचा अभ्यास करायला घ्या, नाही तर त्या विषयांचा अभ्यासच केला जात नाही, नंतर करू म्हणून.
रिव्ह्यू आफ्टर ईच सॉल्व आन्सर शीट, मी आता त्याच्याबद्दल बोलले. अवॉइड डिस्ट्रॅक्शन, त्याच्याबद्दलही बोलले. रीड टेक्स्टबुक्स थरली. अलोकेट सफिशियंट टाइम फॉर ईच सब्जेक्ट. 7 ते 8 तासांची झोप तुमची होणं खूप गरजेची आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. साधं खाणं त्याच्याकडे लक्ष द्या. उगाचच बाहेरचं अजिबात काही खाऊ नका. तुमचा स्वतःवरती विश्वास ठेवा, त्याच्याबद्दल मी मगाशीच बोललेली तुमच्याशी. एक्सरसाइज करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जेव्हा आता तुमच्या सगळ्या परीक्षा म्हणजे ओरल वगैरे सगळं झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये जो काही वेळ आहे, त्याच्यात बरेच जण रात्रीचा अभ्यास करतात. आम्हाला रात्रीचे अभ्यास करायची सवय, पण त्यामध्ये तुमचं सर्कल चेंज होतं, ते बिघडत नाहीये ना हे बघा. रात्री जागायचं आणि मग सकाळी झोपायचं आणि दिवसा झोपायचं असं करण्यापेक्षा तुम्ही जर का दिवसभर अभ्यास केला, रात्री तुमची जी काही आपल्याला शरीराला मेंदूला रात्रीच्या झोपेची 6-7 तासांची जी आवश्यकता असते त्याच्याकडे लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही सलग अभ्यास करता, इथं बसलेला कुठलाच विद्यार्थी सलग 4 तास 5 तास अभ्यास करत नाही. आहे का असं कोणी? हात वरती करा, खरंच छान वाटेल, आवडेल. ही आपली तुम्हीच काय, कुणी नाही करू शकत. 40 to 45 मिनिट्स नंतर आपल्याला ब्रेक हवाच असतो. आपल्या शाळेतला तास सुद्धा 40-45 मिनिटाचाच असतो की नाही. हा ब्रेक घेतल्यानंतर, म्हणजे काही असे आहेत मुलं मुली, आता मी 1 तास अभ्यास केलेला आहे, आता मला माझा मी टाइम हवाय, आणि लगेच मोबाईल घेतला, लगेच टीव्ही ऑन केला, लगेच चॅटिंग करायला सुरुवात केली. तर तसं प्लीज करू नका. तुम्ही जेव्हा लॅपटॉपवरती मशीनवरती आपण काम करतो तेव्हा कंट्रोल एस करतो की नाही. कंट्रोल एस केल्यानंतर फिरतं की नाही ते गोल, काही सेकंद करता. म्हणजे सेव्ह करायला काहीतरी अवधी द्यावा लागतो की नाही. तसं आपल्या मेंदूला पण सेव्ह करायला अवधी द्या ना. तुम्ही जे काही वाचलंय, तुम्ही जे काही लिहिलेलं आहे ते सेव्ह होऊ द्या. पुस्तक बंद केलं की लगेच मोबाईल सुरू केला, नवीन मेमरी लगेच ऍड केली. तर तसं करू नका. एक 5-10 मिनिटाचा ब्रेक घ्या. ह्या 5-10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये इन्स्टेड ऑफ दिस थिंग तुम्ही थोडंसं वॉक करा. अगदी चला, त्याच्यापेक्षा एक सोपी तुम्हाला एक ट्रिक सांगते. तुमच्या घराचं दार, खिडकीचं दार उघडल्यानंतर एखादं तरी हिरव्या रंगाचं झाड, एखादी तरी कुंडी, एखादी तरी हिरवी पानं दिसतील की नाही समोर, त्याच्याकडे 2 मिनिटं एकटक बघा. एवढंच करा, काही नाही केलं तरी. तुम्ही जे काही वाचलंय, जे काही लिहिलंय ना, ते ऑटोमॅटिक रिकॉल व्हायला सुरुवात होते. त्यांनी खूप फायदा होतो. आज घरी गेल्यानंतर करून बघा, हे मॅजिक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टेक केअर टू प्रिव्हेंट एनी ऍक्सिडेंट्स. या अशा गोष्टी झालेल्या आहेत. उगाचच आता थोडासा वेळ नाही, मी आता जरा टाइमपास, मला जरा चेंज हवाय म्हणून घेतली गाडीची चावी, मारली की आणि चक्कर मारून आला, घेतली सायकल आणि जोरात पळवून आलात. कुठल्याही प्रकारच्या स्वतःला डॅमेज करून घेऊ नका. ही काळजी परीक्षा संपेपर्यंत आपल्या प्रत्येकालाच घ्यायची. किती जणांना गाडी चालवता येते? 2 व्हीलर, 4 व्हीलर? बघा, त्या सरांना सुद्धा येते, पण सर कधी जोरात चालवत नाही. मुलांना तुम्हाला एवढ्यांनाच येते गाडी चालवता? तुम्हाला नाही गाडी चालवता? शेजारच्यानी हात वर केलाय का बघू नका. येते की नाही? सगळ्यांनाच येते गाडी चालवता, सगळ्यांनाच येते सायकल चालवता. पण आता पुढचे परीक्षा होईपर्यंत अजिबात या गोष्टींकडे बघायचं नाही. काही इन्सिडेंट्स मागच्या वर्षी सुद्धा झालेले आहेत. इतिहासाचा पेपर, शेवटचे 2-3 पेपर राहिलेले आहेत आणि मध्ये सुट्टी असते की नाही आपल्याला पेपरच्या दरम्यान. एका मुलाने बाईक घेतली जी त्याला नीट चालवता येत नव्हती, पण उगाचच 2 मिनिटं मी फक्त ट्राय करतो म्हणून, आणि त्या 2 मिनिटात त्यांनी स्वतःचा उजव्या हाताचं फ्रॅक्चर करून घेतलं. गेला ना पेपर, रायटर मिळतो, पण तो इतक्या 11th आवरला रायटर मिळत नाही. त्यामुळे या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता या बेसिक हे आहे. तुमचा क्वेश्चन पेपर जेव्हा तुमच्या हातामध्ये येतो तेव्हा तो प्रॉपर वाचा. विद्यार्थी आत्रे मॅडम खूप छान सांगतात त्याच्यावरती, त्यामुळे मी जास्त बोलत नाही. तुमच्या क्वेश्चन पेपर आल्यानंतर, आन्सर शीट जी असते की नाही, आन्सर शीटच्या 3ऱ्या पानापासून लिहायला सुरुवात करायची आहे. आणि ती सुरुवात करताना बोर्डाच्या पेपरमध्ये श्री गणेशाय नमः, श्री वगैरे असं काही लिहायची गरज नाहीये. मागच्या वर्षी एका विद्यार्थ्यांनी, म्हणजे एका विद्यार्थ्यांनी असं नाही, पण जनरल असं आहे, 1-2 विद्यार्थ्यांनी असं लिहिलेलं होतं कंसामध्ये वरतीच उजव्या हाताला, सर मी खूप गरीब आहे, मला मार्कांची खूप आवश्यकता आहे, त्यामुळे माझ्या पेपरमधले मार्क तुम्ही कमी कापा. असं अजिबात लिहायचं नाही. तुमचा तो पेपर कॉपी म्हणून डिक्लेअर केला जाईल, लक्षात घ्या. त्यानंतर आहे एकाच इंची शाई तुम्हाला वापरायची आहे.
उगाच अंडरलाईन करायला हिरवा रंग, बॉक्स करायला लाल रंगाचा पेन असं वापरायचं नाही. मगाशी मॅडमनी पण सांगितलं ब्ल्यू किंवा ब्लॅक इंक तुम्ही वापरू शकता. तुमचा बारकोड आणि होलोग्राफ हा तुम्हाला प्रॉपरच चिटकवायचा आहे तुमच्या आन्सर शीटवरती. हा तुमचा बारकोड असतो, आधी बारकोड लावायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर हा होलोग्राफ्ट आहे, तो होलोग्राफ्ट तुम्हाला लावायचा आहे. अशा प्रकारचा होलोग्राफ्ट असतो. हा होलोग्राफ्ट तुमच्या आन्सर शीटवरती तुम्हाला लावायचा आहे. सुपरवायझर याच्या प्रॉपर सूचना देत असतात, त्या सूचना व्यवस्थित ऐका. तुमच्या हॉल तिकीटवरती तुमचा नंबर लिहिलेला असतो, सीट नंबर. तो सीट नंबर म्हात्रे मॅडमची सूचना आहे, मॅडम तुम्ही पण एकदा हे करा की तो नंबर इंग्लिश मधनं असतो, तो इंग्लिश मध्येच लिहा. मराठीचा पेपर आहे म्हणून तो मराठीत लिहायची चूक करू नका, इंग्लिश मध्येच लिहा. एकच नंबर तुम्हाला तुमच्या पेपरवरती लिहायचा आहे, तो नंबर चुकवू नका. अशा खूप साऱ्या बारीक सारीक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुमचे काही गोष्टी टाळल्या जातील. तुम्ही आता तुमच्याकडे आता जाताना तुम्हाला पेपर पण मिळणार आहे, मॅडमने टिप्स पण दिलेले आहेत. तुम्ही भरपूर पेपर लिहिणार आहात, त्यामुळे तुमच्या पुरवण्या खूप होणार आहेत. त्या पुरवण्यांना व्यवस्थित नंबर द्या, त्याच्यावरती सुपरवायझरची सही असणं खूप गरजेचे आहे आणि त्या दोऱ्याने प्रॉपर बांधा. उगाचच काही गडबड करू नका. स्टेपलर अलाउड नाही, तुम्हाला नेता येणारच नाही आतमध्ये, पण दोऱ्याने बांधताना किमान एवढं लक्ष द्या की माझी ती गाठ व्यवस्थित बांधली गेली आहे की नाही हे बघण्या एवढा तरी वेळ स्वतःसाठी ठेवा. कारण नाहीतर लिहितच चाललोय वेळ पुरत नाही असं होऊ नका, मग पुढे खूप गडबड होते. जर तुम्ही पुरवणी व्यवस्थित बांधली नाही, तुमच्या दोन हे गहाळ झालंय असं मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे. नीट टाय केलं नाही त्यामुळे पुरवण्या सगळ्या पडून गेल्या. आता तो कुठल्या हाताळणीमध्ये पडणार आहे हे कळायला मार्गच नाहीये, असूच शकत नाही, मार्ग समजूच शकत नाही. त्यामुळे ही काळजी आपणच आपली घेणं खूप गरजेचं आहे. अँड शेवटची स्लाइड आहे, मेक युअर सेल्फ हटके. तुम्ही सासवडचे विद्यार्थी स्वतःला हटकेच समजा, आहातच तुम्ही. पण हे कशा प्रकारचे आहेत तर हा एज स्टँड करतो तुमच्या हार्डवर्कला. तुम्ही आता उरलेल्या 38 दिवसांमध्ये किती हार्डवर्क करताय याला तो रिलेट करतो आणि अल्टिमेटली हेल्थला. कुणाची हेल्थ? तुमची कुठली हेल्थ? फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, एज्युकेशनल हेल्थ आणि ॲज वेल ॲज इकॉनॉमिकल हेल्थ. ह्या 4 हेल्थ खूप मॅटर करतात. जसं मी आता तुमच्या फिजिकल हेल्थची काळजी तुम्हीच घ्यायची, मेंटल हेल्थची सुद्धा त्याच्यासाठीचं सोल्युशन जाताना देणार आहे मी. ए स्टँड करतो तो ॲटिट्यूडला. तुमचा ॲटिट्यूड आता पॉझिटिव्हच पाहिजे. मग असे मी जे उदाहरण दिले की नाही मला एवढे मार्क मिळणारच नाही, मला हे काही जमणारच नाही, मला हे काही येतच नाही असं म्हणू नका ना, उलट म्हणावं मला येणार आहे. तुम्ही तुमचा जो काही गोल सेट केलेला असेल, जे काही पर्सेंटेज तुम्हाला हवे आहेत ते मोठ्या कागदावरती आज घरी गेल्यानंतर लिहा. जिथे तुम्ही अभ्यास करता त्या ठिकाणी ते लावून टाका. अभ्यासाची जागा पण रोज बदलू नका. आज या कोपऱ्यात बसला, आज कुठं दारावरच बसला, आज कुठं झाडावरच बसला असं करायला जाऊ नका. जी तुमची रेग्युलरची जागा आहे ना त्याच ठिकाणी अभ्यास करा. त्याच ठिकाणी अभ्यासाचं सगळं साहित्य ठेवा. म्हणजे कित्येक पालकांनी सांगितलेले बरं का या गोष्टी, मी काय माझ्या मनाच्या सांगत नाही. अभ्यासाला बस म्हटलं की ते गणिताचं पुस्तक कुठे तेच सापडत नाही, मग ते कंपास बुक कुठे ठेवली तेच सापडत नाहीये. असं करू नका. सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवा आणि अभ्यास करा. त्यामुळे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असू द्या. टाइम आता हे बघाशी विद्यार्थी मॅडमनी पण सांगितलं, टाइम कॉन्शियस तुम्हाला राहायलाच पाहिजे. नॉलेजेबल राहा. अजूनही वेळ गेलेली नाही. आज सुद्धा तुम्ही नॉलेज घ्यायलाच आलेले आहात. त्यामुळे जिथून तुम्हाला नॉलेज चांगलं मिळते ते घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं एनर्जेटिक आणि एन्थुझियास्टिक तुम्हाला राहायलाच पाहिजे तुमची परीक्षा होईपर्यंत. सो अशा पद्धतीने तुम्ही हटके तुम्हाला स्वतःला गृहीत धरा, समजा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं जरी आज झालं, तुमच्या शाळेतले शिक्षक पण खूप चांगले शिकवतात, क्लासमध्ये ऑब्व्हियसली तुम्ही जातच असाल, पण काही पिरियड असा येणार आहे आत्ताचा की जिथे तुमचे क्लासही नाहीये, शाळाही नाहीये, कुणीही नाहीये. तुम्हालाच घरी प्रॅक्टिस करायची. आणि अशा वेळेस समजा जर का तुम्हाला एखाद्या विषयाचं काही येत नाहीये तर त्याच्यासाठी स्कॉलर माइंडकडनं तुम्हाला ही हेल्पलाईन दिली जाते जी विदाऊट कॉस्ट असणार आहे. त्याचे काही फी, काही चार्ज तुम्हाला द्यायचा नाहीये. उदाहरणार्थ तुम्ही पेपर सोडवायला घेतला, ट्रिग्नोमेट्रीचा एखादा क्वेश्चन तुम्हाला नाही येते, नाही समजते, तर अशा वेळेस या नंबरला टेक्स्ट मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअप कॉल करायचा नाही, व्हॉट्सअप मेसेजही करायचा नाही. टेक्स्ट मेसेजमध्ये जायचं, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, स्टँडर्ड आणि सब्जेक्ट ह्या 4च गोष्टी तुम्हाला तिथे लिहायच्या आहेत. तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, स्टँडर्ड आणि सब्जेक्ट. आणि तो मेसेज या नंबरला
टेक्स्ट मेसेज करायचा आहे, व्हॉट्सअप नाही, हे लक्षात ठेवा स्पेसिफिक. तो नंबर तुमचा तो मेसेज जेव्हा माझ्याकडे येईल तेव्हा पुढच्या काही तासांमध्ये ट्रिग्नोमेट्रीचाच म्हणजे जॉमेट्रीचा टीचर तुम्हाला कॉल करेल आणि तुम्हाला पाहिजे त्या प्रश्नांची उत्तरं देईल. इथे त्या शिक्षकांना कुठला प्रश्न येईल हो जरा याच्यातलं सांगता का, असे प्रश्न अपेक्षित नाही. तुमची जी अभ्यासाची क्वेरी आहे ती त्यांना विचारा, ते तुमचं 100% त्याला तुम्हाला मदत करतील. ही हेल्पलाईन सगळ्या विषयांसाठी अवेलेबल आहे. इतिहास, भूगोल, लँग्वेजेस, सायन्स, मॅथ्स सगळ्या विषयांसाठी आहे. त्यामुळे मॅक्झिमम या हेल्पलाईनचा उपयोग करून घ्या. आणि अजून एक स्पेसिफिक नंबर मला पर्टिक्युलर मुलींना द्यायचा आहे, काही मुलं सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, की तुम्हाला जसं हे मी आता एज्युकेशन हेल्थ बद्दल बोलते, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही बोलू शकता. फिजिकल हेल्थ बद्दल एक्सरसाइज थोडासा करा, तेही मी तुम्हाला सांगितलं. पण मेंटल हेल्थसाठी पण मी एक गोष्ट तुम्हाला आता देणार आहे. ज्यांना हवी त्यांनी त्याचा नक्की उपयोग करा. आत्ताचे पुढचे काही दिवस आहे ना तुमच्या दृष्टीने क्रुशल आहेत. तसे म्हणजे तुम्हाला काही गोष्टी कोणी काही बोललं की तुम्हाला वाईटही वाटणार आहे, रागही येणार आहे, चिडचिडही होणार आहे. कधी कधी आपली स्वतःवरती सुद्धा चिडचिड होते. काही गोष्टी नको त्या गोष्टींचं प्रेशर आलेलं असतं, बर्डन आलेलं असतं. ह्या सगळ्यामध्ये आपली मेंटल हेल्थ स्ट्रॉंग ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला कोणाशी तरी बोलणं गरजेचं असतं, बरोबर की नाही. पण आता हे बोलणं, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलीला काहीतरी तिला शेअर करायचं आहे काहीतरी, पण ते शेअर करण्यासाठी तिला असं स्ट्रॉंग असं कान हवे असतात की हे बाहेर कुठं गेलं नाही पाहिजे, ॲज वेल ॲज मुलांमध्ये सुद्धा. सो अशा वेळेस तुम्हाला एक आउटलेट म्हणून मी एक नंबर देणार आहे. तो नंबर सगळ्यांनी लिहून घ्या. त्या नंबरवर तुम्ही बिनधास्त कॉल करू शकता आणि काहीही विचारू शकता, काहीही बोलू शकता. पर्टिक्युलरली जेव्हा राग येतो ना तेव्हा त्या नंबरवर फोन करा, हे जास्त महत्वाचं आहे. आता इथे बसलेल्या मुलांमध्ये सुद्धा ते सर बिचारे इतके मगास बोलत, सरांवर इतके राग, काय सर नुसते सारखे आम्हाला ओरडतायत, येतो की नाही राग, हा तुम्हाला कणपट पुरतो राग येण्यासाठी. पण तेव्हा त्याच्या मागची सरांची मेहनत दिसत नाही. ते बिचारे काल आलेले, म्हणजे सर तुम्हाला हॅट्स ऑफ आहे की तुम्ही शाळेसाठी एवढं हे करताय. तर अशा वेळेस सरांना अप्रिशिएट केलंच पाहिजे. सो अशा वेळेस, आणि अजून कुठलीही गोष्ट असू दे, काही असू दे, तुम्हाला मी एक नंबर आता देणार आहे. त्या नंबरवरती बिनधास्त कॉल करा आणि तुम्हाला हवं ते तुम्ही विचारू शकता, बोलू शकता. तुम्ही काय विचारताय, काय बोलताय ते कुणालाही कळणार नाही. ही सिक्रेसी पण मेंटेन केली जाते. बरं चला आपण नंबर तर लिहून घ्या. 904 999 904 999 28 गेस करा 7 904 999 2807. या नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि काहीही विचारू शकता. हा नंबर माहिती कुणाचा आहे, कळलं पाहिजे ना आपण कुणाशी बोलणार आहोत. आता एवढं भारी बोलायचं, काही बोलायला सांगितलंय तर मग कळलं पाहिजे की नाही. पण तुम्ही फोन करायची गॅरंटी आहे मला, कारण अनुभव आहे मला, असं मी जेव्हा सांगते. बरं जाऊ दे ना, माझ्याशीच बोला ना तुम्ही. जसं माहिती आहे ना मी कशी बोलणार आहे, काय बोलणार आहे. करून तर बघा, माझी परीक्षा घ्या. असा प्रश्न विचारा की याचं उत्तरच देता येणार नाही, असे प्रश्न विचारा. हा माझा पर्सनल नंबर मी तुम्हाला शेअर केलाय. परीक्षेच्या दरम्यान, परीक्षेनंतर कधीही तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही कॉल करू शकता. सेम केस मी पायंदरला आता मी गेले तर सेम झालं. मी गाडीला विचारू शकता. मी आता रविवारी पायंदरला मी गेलो होतो. काही मुलांनी विचारलं, मी डायरेक्ट दिला नाही खरं नंबर, पण मला मॅडम तुमचा नंबर देता का, पुढे बसलेल्या काही पालकांनी आणि मुलांनी विचारलं. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. मग मी हे सांगितलं की तुम्ही याच्यासाठी करू शकता म्हणून मी नंबर दिला. नंबर दिल्यानंतर जेव्हा मी रिटर्न जर्नी सुरू केली बाईंदरहून, 3-3:30 वाजता आम्ही निघालो. घोडबंदर आम्ही सांताक्रूज मार्गे गेलो. मला वाटतं नवी मुंबईच्या अलीकडे आल्यानंतर मला काही फोन आले. रादर तिथे सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये अजून सुद्धा जवळजवळ 32 मिस कॉल तर मला आहेतच, पण ते नुसते रिंग दिलेले होते. पण एका मुलांनी खरंच फोन केला आणि तो फोन कंटिन्यू वाजला म्हणून मी प्रवासामध्ये घेतला. हॅलो म्हटलं तर मॅडम तुम्ही आता आला होतात ना, आमच्याशी बोलला, तुम्ही नंबर दिला होता. खरं सांगू खूप भारी वाटलं. चला कोणाला तरी काहीतरी प्रॉब्लेम तरी. मी म्हटलं हा बोल बाळा काय प्रॉब्लेम आहे. तू तर म्हणाला प्रॉब्लेम वगैरे आता तरी काही नाहीये, फक्त लागतो का नाही तेवढं मला बघायचं.
म्हणून मी तो नंबर लावला होता. सो असं तुम्ही करू नका. आता इथे बसले सुद्धा एका मुलीचा फोन आला होता, मी तिला म्हटलं तू 4 नंतर कर. आता सुद्धा 2 तेच आहेत कॉल, मला माहिती आहे, आता वाचता येते. सो या नंबरचा तुम्ही नक्की उपयोग करून घेऊ शकता. हेल्पलाईनचा पण तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. सो विश ऑल द बेस्ट फॉर युअर SSC बोर्ड एक्झामिनेशन. सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट बोर्ड एक्झाम हा तुमच्या SSCचा फुल फॉर्म आहे. ही परीक्षा तुम्ही एवढी मोठी परीक्षा देणार आहात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 17 लाख विद्यार्थी पेपर 20 तारखेपासून देणार आहात. या 20 लाखांमध्ये तुम्ही एक आहात. त्यावेळी केवढी प्रचंड कॉम्पिटिशन आहे बघा. त्या कॉम्पिटिशनचं म्हणजे रादर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पहिली ही परीक्षा आहे असं तुम्ही समजा. सो विश ऑल द बेस्ट. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं, याच्याबद्दल मी आता काहीच बोलणार नाही म्हणून तुम्ही कंटिन्यूड असं केलेलं आहे. 10वी झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण एक सेशन घेणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्ही कुठला करिअर पाथ चूज करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे याच्याबद्दल पण तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाणार आहे. वैयक्तिक सुद्धा काही वेळेस आपण त्याचा विचार करतोय ते तुम्हाला नक्की मिळेल. सो ऑल द बेस्ट. सगळ्या मुलांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. काही जर आता लायन्स क्लब तुमच्या मागे जगताप सर आहेतच, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि त्यांचं कौतुक सुद्धा. थँक्यू सो मच.